नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो ही महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबद्दलची माहिती बघणार आहोत. नित्यसेवा कशी करावी, नित्यसेवेचे महत्त्व काय, नित्यसेवा करत असताना कोणते नियम अटी पाळले पाहिजे, नित्यसेवा करत असताना मांसाहार करावा का, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, एक दोन व्हिडिओ म्हणजे 2-3 दिवसाच्या मागे मी नित्यसेवेबद्दल सांगितलं होतं. त्याच्यावरती बऱ्याच ताईदारांच्या कमेंट्स आल्या. त्या कमेंट्सवरती आधारून मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. बरेच असे मला म्हणजे कमेंट्सवरून कळालं की अजून अशा कितीतरी ताईदादा आहेत ज्यांना नित्यसेवा कशी करावी माहीत नाही, किंवा नित्यसेवेचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, नित्यसेवेने आपल्या आयुष्यामध्ये कोणते अनुभव येतात, कोणते बदल घडतात. तर याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, रोजची सेवा आणि नित्यसेवा म्हणजेच दोन्हीही एकच आहे. जी रोज म्हणजे रोज आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपल्या हातून ही सेवा घडलीच पाहिजे. आता तुम्ही स्वामींच्या मार्गात आलेला आहे, तुम्ही स्वामींची सेवा करताय, तुम्हाला स्वामींची सेवा करायची इच्छा झालेली आहे. तर आता सुरुवात कुठून करावी? बघा, अर्थात आपण स्वामींना आपलं गुरु मानलेलं आहे, गुरुपद दिलेलं आहे. त्या अर्थी आपल्या घरामध्ये स्वामींची छोटीशी मूर्ती किंवा छोटासा फोटो असणं आवश्यक आहे. महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, असं म्हणाल की ताई आमच्या घरामध्ये फोटो नाही, काय नाही, मग आम्ही सेवा केली तरी चालेल का? सेवा केली तरी चालेल, सेवेला कुठलंही बंधन नाही. पण ज्यावेळी आपल्या महाराजांचं घरामध्ये अधिष्ठान असतं त्यावेळी आपल्या घरामध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहत असते. आपण जी सेवा करतो ती अर्थात महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून मोठा राहू दे, अगदी छोटासा फोटो तुम्ही महाराजांच्या घरामध्ये आणा, त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि तुमच्या सेवेला चालू करा. आता प्राणप्रतिष्ठा फोटो आणल्यानंतर किंवा मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर रोज महाराजांची सेवा काय करायची? अर्थात रोज महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा झाली पाहिजे. भले तुम्हाला अभिषेक रोज नाही जमत तर अष्टगंध, फूल, जे काही आपली पंचोपचार पद्धतीने पूजा असते, धूप दीप रोजच्या रोज नैवेद्य, अशा प्रकारे पूजा करून महाराजांची सेवा करायची. आणि ही सेवा जी आहे ती आपल्या हातून रोज घडलीच पाहिजे. आपल्या श्वासात श्वास आहे आणि या सेवेला कधीही अंत नाही. कितीही तुम्ही तुमचं आयुष्य असो, त्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या हातून ही सेवा घडलीच पाहिजे, आपण केलीच पाहिजे. तर याला नित्यसेवा म्हणतात. आता नित्यसेवा म्हणजे काय करायचं? तर अर्थात तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ असला पाहिजे. आता हा ग्रंथ कुठे मिळेल असा सुद्धा 2-3 प्रश्न मला आले 2-3 ताईंचे. तर दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला हा ग्रंथ मिळेल, कोणत्याही केंद्रामध्ये मिळेल. त्याचबरोबर धार्मिक म्हणजे दुकान असतात बघा, तिथे पण मिळेल. पण ते दिंडोरी प्रणीतचं नसेल, वेगळा त्याचं कवर वगैरे वेगळं असेल. त्याचबरोबर ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता ॲमेझॉन वगैरे वरून, तर तुम्हाला सहज मिळून जाईल. तर आता ह्या स्वामी चरित्र सारामृताची आपल्याला सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांच्या अनेक लीला असलेला खूप दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे. तुमच्या आयुष्यातले 99% प्रश्न या ग्रंथानेच सुटणार, हे शाश्वत सत्य आहे. आणि म्हणून आपल्याला ही रोज सेवा करायची आहे. तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता, अनेक संकल्पयुक्त सेवा करू शकता. पण रोजच्या नित्यसेवेमध्ये या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय, 11 माळी जप आणि तारक मंत्र ह्या सेवा, ही बेसिक सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे. ज्या अर्थी आपण महाराजांना आपल्या घरामध्ये आणलेलं आहे, आपण महाराजांना गुरुपद दिलेलं आहे, त्या अर्थी ही सेवा तरी आपण रोजच्या रोज केलीच पाहिजे, कधीही खंड पडू द्यायचा नाही. आता सेवा कशी करायची, कोणती करायची, कधी करायची, किंवा मासिक धर्म सुतक विटाळल्यावर कशी सेवा करायची, मांसाहार चालतो का, या सगळ्याबद्दलची माहिती आपण घेऊया. आता स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत. तर आता आजपासून तुम्ही सेवेला चालू केलेलं आहे. आज कोणता वार आहे? आज शुक्रवार आहे. समजा मी तुम्हाला सोमवारपासून सांगते, तर सोमवारपासून तुम्ही तुमच्या सेवेला चालू करायचं आहे. सोमवारी तुम्हाला या ग्रंथामधील पहिले 3 अध्याय वाचायचे आहेत. आता पहिले 3 अध्याय अगदी छोटे आहेत. बघा, हा आहे पहिला अध्याय. तो पहिला अध्याय जो आहे तो इथे संपतो आणि इथून दुसरा अध्याय चालू होतो. तर असे छोटे छोटे 21 अध्याय आहेत. पण पहिल्या दिवशी तुम्हाला
सोमवारच्या दिवशी 1, 2, 3 असे 3 अध्याय वाचायचे आहेत. मंगळवारी तुम्हाला 4, 5, 6 असे 3 अध्याय वाचायचे आहेत. बुधवारी तुम्हाला 7, 8, 9 असे क्रमशः 3, 3, 3 अध्याय वाचायचे आहेत. आणि असं ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी एका आठवड्यामध्ये म्हणजेच 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होतं. आता आणि एका ताईंची कमेंट की प्रत्येक पारायण पूर्ण झाल्यानंतर सांगता करायची का? बघा, हा नित्यसेवेचा भाग आहे, याला सांगता वगैरे काही करायची गरज नाही. ज्यावेळी सोमवारी तुम्ही चालू केलेलं ना, मग तुमचं रविवारी संपणार. रविवारी संपल्यानंतर परत सोमवारपासून परत तुम्हाला पहिले 3 अध्याय असे क्रमशः 3 वाचायचे आहेत. रोज क्रमशः 3 अध्याय, 11 माळी जप आणि तारक मंत्र. ही सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे. याशिवाय आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे आहे नित्यसेवेचं स्तोत्र मंत्रांचं पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला म्हणजे वारावाईज मंगळवारी कोणती सेवा केली पाहिजे, बुधवारी कोणती म्हणजे सेवा केल्या पाहिजेत, गुरुवारी कोणत्या, वारावाईज इथे सेवा दिलेल्या आहेत. स्तोत्रमंत्र आहेत. मंगळवारी कोणते स्तोत्रमंत्र म्हटले पाहिजेत, बुधवारी कोणते स्तोत्रमंत्र म्हटले पाहिजेत, किती वेळा म्हटले पाहिजेत, ही रोजची नित्यसेवा दिलेली आहे. आणि काही कारणाने तुम्हाला हे स्तोत्रमंत्र म्हणायला जमत नसेल तर तुम्ही क्रमशः 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र ही सेवा तरी चुकवू नका. आणि त्यानंतर जे काही बाकीचे मंत्र स्तोत्र आहेत ते तुम्ही एक वेळा म्हणलात तरी चालेल. 16 वेळा, 11 वेळा त्यामध्ये दिलेलं आहे. शक्य नाही झालं एक वेळा म्हटलं तरी चालेल. तर आता यानंतर रोज आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे. कालभैरवाष्टकम खूप प्रभावी स्तोत्र आहे. रोज घरामध्ये श्रीसुक्तमचं पठण झालं पाहिजे. आणि ही सगळे नित्यसेवेचाच भाग आहे. पण कसं असतं ना, आपल्या हातून सगळ्याच सेवा घडतील असं नाही ना. म्हणून ही सेवा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती तर क्रमशः 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र. ही सेवा तरी आपल्याला चुकवायची नाही. त्याचबरोबर रोज महाराजांना मुजरा, रोजच्या रोज महाराजांना नैवेद्य 2 टाईम दाखवला तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर 1 टाईम तरी म्हणजे दिवसातून सकाळ किंवा संध्याकाळी 1 टाईम तरी तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवा. आणि रोजची तुमची ही सेवा जी आहे ती चालू करा. 100% मी सांगते की तुमचे कितीही आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रश्न असो, कितीही मोठी समस्या असो, तुम्ही त्या समस्येतून या सेवेने बाहेर पडाल. ज्यावेळी आपण केंद्रात जातो ना, त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला विचारलं जातं की तुम्ही कोणती सेवा करता. आणि ज्यावेळी आपण म्हणतो मी ही सेवा करते, ती सेवा करते, त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा तुम्ही नित्यसेवा चालू करा असं सांगितलं जातं. आणि नित्यसेवाच आपल्याला पहिल्यांदा दिली जाते. आणि ज्यावेळी आपण एखादी वेगळी सेवा करतो, संकल्पयुक्त 11 गुरुवार, 108 पारायण, गुरुचरित्र वेगळा, त्यावेळी ती सेवा करत असताना सुद्धा आपल्याला नित्यसेवा चुकवायची नसते. नित्यसेवेचा अर्थ काय हो? नित्यसेवा म्हणजे महाराजांच्या सेवेकरी घटना, आपण महाराजांचे सेवेकरी झालोय ना, तर ही सेवेकरी या नात्यानं आपण महाराजांची ही सेवा आपण केलीच पाहिजे. तर पहिला अध्याय जो असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी, आणि तिसरा अध्याय जो असतो आपल्या भविष्यकाळासाठी. पहिला अध्याय भूतकाळ म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण भूतकाळामध्ये जे काही वाईट कृत्य केलेले आहे, जे काही भोग आहेत वाईट, ते नष्ट होण्यासाठी. दुसरा अध्याय म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काही समस्या आहे, जे काही दुःख आहे ते टळून जाण्यासाठी. आणि आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय होणार आहे हे माहीत नसतं, म्हणून भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला तिसरा अध्याय वाचायचा असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कधीच अडचणी येऊ नये आणि आली तरी त्यातून आपल्याला मार्ग मिळावा, यासाठी आपल्याला ही रोजची सेवा करायची आहे. 11 माळीचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. पहिली माळ असते गुरूंसाठी, दुसरी माळ असते मातेसाठी, तिसरी माळ असते पित्यासाठी, चौथी माळ असते पितरांसाठी, आणि 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी माळ असते आपल्या आयुष्याला लागलेले जे काही 6 षडरिपू आहेत. त्यात काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे 6 षडरिपू जे आहेत ते आपल्याला आपल्या सेवेपासून वंचित करतात. आणि हे 6 षडरिपू जे आहेत ते आपल्या अंगातून म्हणजे आपल्यातून कमी कमी होत जातात. ज्यावेळी आपण 11 माळी करत जातो ना त्यावेळी, आणि 11वी माळ जी असते ती स्वतःसाठी असते. म्हणून पहिल्यांदा ही सगळी क्रिया पूर्ण करावी लागते आणि मग 11व्या माळेवरती आपण असतो. म्हणून आपण कुठे आहोत आधी हे बघा. त्यामुळे ही सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे. ज्यावेळी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आपले मातेपित्यांचे उपकार अगणित आहेत, त्यांच्यासाठी केवढं करू तेवढं कमीच आहे. पितरांसाठी का माळ ओढायची, तर अर्थात आपल्याला एखाद्या वेळेस पितृदोष असतो, पितरांची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून चौथी माळ जी असते ती पितरांसाठी असते. 5वी माळ असते ती लोभ, 5वी 6वी पुढच्या ज्या 5-6 माळी असतात, 5 माळी असतात त्या लोभ, मोह, क्रोध, मत्सर हे 6 षडरिपू असतात. बघा, तुम्ही सेवा करताय पण तुमच्या मनामध्ये जर लोभ असेल, मोह असेल, क्रोध असेल, एखाद्या विषयी मत्सर असेल, त्या सेवेचा काय उपयोग आहे हो?
कधीच ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी मोह आहे आणि त्या मोहापायी तुम्ही सेवा करताय आणि तो मोह जो आहे तो ते एका माळेने कमी होत असतो, तो लोभ जो आहे तो दुसऱ्या माळेने कमी होत असतो आणि हे 6 षडरिपू जे आहेत ते कमी 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 होऊन आपल्याला एक चांगला आणि उत्तम सेवेकरी घडवत असतो. म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे. क्रमशः 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र. तारक मंत्र म्हणत असताना एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे, त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते आपल्या घरातील सगळ्या फॅमिली मेंबर्सना थोडं थोडं देऊन ते संपवायचं आहे. तारक मंत्राची ताकद अगणित आहे, अगणित. महाराजांनी दिलेला आपल्याला एक अनमोल ठेवा आहे असं म्हटलं तरी चालेल. अनेकांच्या इच्छा, कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्याची ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा नष्ट करून आपल्याला एक उत्तम सेवेकरी ही सेवा करत असते. म्हणून आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा रोज करायला सांगितलेली आहे आणि आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायचीच आहे. आता थोडंसं विषयांतर झालं, माफ करा. पण आता या सेवेचे नियम काय आहेत? बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला सेवा करायची इच्छा आहे पण आमच्या घरामध्ये मांसाहार आणला जातो, आम्ही काय करावं? बघा, तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही खाऊ नका. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आणलेला आहे त्या दिवशी तुम्ही ग्रंथाला हात पण लावायचे नाही, तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही. भले तुम्ही खा किंवा न खा, पण ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी तुम्ही अजिबात सेवा करायची नाही. सेवा करायची खूपच इच्छा असेल तर तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला म्हणजे कुठेही तोड, कोणत्याही सेवेची तोड नाही. तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकता, मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार आणलेला आहे त्या दिवशी ग्रंथाला हात लावायचं नाही किंवा कोणतीच महाराजांची सेवा पण करायची नाही. आता ताई आम्ही सेवा करतोय, आमच्या घरामधील लोकांनी खाल्लं तर चालतं का? बघा, आणि आम्ही करून दिलं तर चालतं का? हो, तुम्ही करून द्या, ते खाऊ देत, त्यांना काय करायचं ते करू दे. पण तुम्ही सेवा करताय ना महाराजांची, तुम्ही प्लीज खाऊ नका. आपण महाराजांची सेवा, आणि बघा ज्यावेळी आपण सेवा करत असतो ना त्यावेळी कुठेतरी महाराज आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात. आपल्यालाच इच्छा होत नाही, आपल्याला एक तळमळ लागलेच नाही, बाबा आज मला सेवा करायची आहे, मी का आणि कुठेतरी त्यातून आपण बाहेर पडत असतो, आपोआप बाहेर पडत असतो. भले तुम्ही किती कट्टर खाणारे असा, त्यातून आपण आपोआप बाहेर पडत असतो. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही त्या म्हणजे घरातल्या लोकांना द्या, करून द्या, ते खाऊ देत आणि त्यांना त्यातून बाहेर कसं काढायचं, त्यांचा मांसाहार कसा बंद करायचा हे आपले महाराज बघून घेतील. त्यामुळे तुम्ही द्या. कसं असतं ना की म्हणजे एखादी स्त्री अशी करते की नाही मी सेवा करणार आहे आणि तुम्ही पण खायचं नाही आणि घरात पण आणायचं नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना खायचं ना, खाऊ दे. त्यांचा तळतळाट घेऊन तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. इकडे सेवा करायची आणि इकडे त्यांचा तळतळाट घ्यायचा, हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना करून द्या, ते खाऊ देत, चालेल, पण तुम्ही खाऊ नका, तुम्ही वर्ज्य करा. आणि तुमच्या घरात सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी आणा, संध्याकाळी आणा, पण ज्या दिवशी घरात मांसाहार आहे त्या दिवशी घरात सेवा करायची नाही. मग नित्यसेवा असो, कोणती पण सेवा असो. एका ताईंचा असा प्रश्न आला की आम्ही सकाळी सेवा करून घेतो आणि संध्याकाळी केलं तर चालेल का? पूर्णपणे चुकीचं आहे. याने आपल्याला दोष लागतात, लक्षात घ्या. म्हणजे काय झालं, ते एक टार्गेट पूर्ण केल्यागत झालं, आपली मनापासून ती सेवा नाही झाली, एक टार्गेट पूर्ण केल्यागत झालं. म्हणून ज्या दिवशी तुम्ही खा न खा, मी परत एकदा सांगते, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी सेवा करायची नाही. आणि त्याचबरोबर सुतक आलं, विटाळ आलं किंवा मासिक धर्म आला तेवढे दिवस स्किप करायचे आणि तिथून परत आपल्या नित्यसेवेला चालू करायचं. आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस तुमची नित्यसेवा झालेली आहे. म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अध्याय तुमचे वाचून झाले बुधवारपर्यंत. आणि गुरुवारी समजा तुम्हाला पिरियड्स आले किंवा काहीतरी अडचण आली तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत 10व्या अध्यायापासून परत तुमची जी काही कंटिन्यू नित्यसेवा आहे ती चालू करायची. परत पहिल्यापासून नाही चालू करायची, जी आपण मध्येच सोडलेली होती ना. 9 अध्याय पूर्ण वाचून झाले तर 10, 11, 12 असं तुम्हाला परत तुमचे मासिक धर्म कंप्लीट झाल्यावर तिथून चालू करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, आय होप. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. थोडा मोठा झाला, माफ करा, कारण हे क्लिअर करणं पण खूप गरजेचं होतं. आणि बऱ्याच ताई दादा असे आहेत की त्यांना खूप इच्छा आहे पण योग्य मार्ग मिळत नव्हता किंवा कशी करावी नित्यसेवा हे माहीत नव्हतं. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता. बऱ्याच ताई दादा माहीत पण असेल, पण असो.
तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.